एक महत्त्वाची बातमी, दीपक केसरकर शिक्षण मंत्री असताना खरात ते खातं चालवत होता असं संजय राऊत म्हणाले। संजय राऊतांचे आरोप बिनबुडाचे, खरात कधीही माझ्या कार्यालयात आला नव्हता असं केसरकर यांनी म्हटले। माझं खातं खरात चालवत होता म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे असंही केसरकर म्हणाले। दीपक केसरकर हे शिक्षण मंत्री असताना शिक्षण खात्याचं अनेक महत्त्वाच्या बदल्या, बढत्या आणि इतर कामासंदर्भात हे बाबा स्वतः लक्ष घालून अनेक अधिकाऱ्यांना बदल्या किंवा बढत्या देण्यास दीपक केसरकरांना भाग पाडत होते। आणि ते ट्रायडंटला हॉटेलला बसून त्यांचे जे भक्त मंत्री होते त्यांना बोलवून ती कामं सर्व करून घेत होते। म्हणजे शिक्षण खातं हे खरात बाबा चालवायचे। त्यामुळे काही राजकीय जे आरोप केले जातात ते मात्र अत्यंत चुकीचे आहेत। विशेषतः संजय राऊतनी म्हटलेलं आहे की ते माझं डिपार्टमेंट चालवतं, ते कसं चालवणार? ते एकदा सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये आलेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे। माझं डिपार्टमेंट चांगल्या रीतीने चालत नव्हतं असं त्यांनी जे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी माहिती घ्यावी। डिपार्टमेंटचा किंवा व्यक्तिगत संबंध त्यांच्याशी नेऊन जोडणं हे अत्यंत चुकीचं आहे।